वळूया पुढच्या बातमीकडे। भाजपचे रवींद्र चव्हाण यांची उद्या पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात येणार आहे। आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि बावनकुळेंसह इतर भाजप नेत्यांच्या उपस्थितीत रवींद्र चव्हाण यांचा उमेदवारी अर्ज हा दाखल करण्यात आला। संघटनात्मक रचना निवडणुकीच्या माध्यमातून भाजपची निवडणूक पार पडते। दरम्यान संपूर्ण पक्षाने रवींद्र चव्हाण यांना पाठिंबा दर्शवत इतर कुणीही प्रदेशाध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल केलेला नाही। त्यामुळे रवींद्र चव्हाण यांची बिनविरोध निवड निश्चित झाली असून उद्या त्याची औपचारिक घोषणा ही भाजपकडून करण्यात येईल। आमचे सहकारी श्री रवी चव्हाण जे यापूर्वी प्रदेशाचे महामंत्री देखील राहिलेले आहेत आणि महाराष्ट्र सरकारमध्ये मंत्री देखील राहिलेले आहेत, ज्यांनी युवा मोर्चाचा कार्यकर्ता म्हणून पदाधिकारी म्हणून कामाला सुरुवात केली, नगरसेवक झाले, स्थायी समितीचे अध्यक्ष झाले, 4 वेळा आमदार झाले, राज्यमंत्री आणि मंत्री असा एक मोठा प्रवास करत यावेळी महाराष्ट्र प्रदेश भाजपचा अध्यक्ष म्हणून त्यांचं नामांकन आम्ही दाखल केलं आहे।